चला चला चला, नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. हॅलो बेटा अमृत, वेलकम टू द लेक्चर. तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं असेल, जे जुन्या बॅचचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थी पेपर वनचे अजून काही लेक्चर्स घेतोय. ते सगळे लेक्चर जे आहेत ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहेत. आणि आता आपल्यासोबत राईट नाऊ नवीन बॅचचे विद्यार्थी 2026च्या बॅचचे विद्यार्थी पण असणार आहेत आजपासून. ओके, जस्ट फक्त तुम्हाला अंदाज असावा की असं कसं काय दोन दोन बॅचचे विद्यार्थी आहेत. तसं तुम्हाला अंदाज आहे कारण तुम्ही स्वतः आधीच्या बॅचमध्ये तसंच ऍड झाला होतात. आपल्याकडे पद्धत अशी आहे की जेव्हा पहिली बॅच आपण लॉन्च केली त्या पहिल्या बॅचमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असा शिकवला जात होता. पण जेव्हा पेपर 1 संपला तेव्हाच आपण पेपर 2 ची आपलं काय म्हणतात सेपरेट दुसरी बॅच ऑन केली. त्यांचा पेपर 2 यांच्या सोबत झाला आणि मग पेपर 1 झाला. ह्यांचं नाव मानव 1 असं होतं. ओके, मग पेपर 1 जेव्हा परत सुरू झाला होता तेव्हा तिसरी बॅच आपण लॉन्च केली. ओके, आणि त्या तिसऱ्या बॅचचं नाव होतं मानव 2. लक्षात, यांच्या पेपर 1 सोबत तुमचा पेपर 1 झाला. अजून मी ह्याच्यामध्ये 21 लेक्चर, माझी इच्छा 21च्या आसपास लेक्चर होतील. लक्षात, भरपूर छान छान मुद्दे आहेत. ओके, त्याच्यामध्ये थोडेसे मला वाटलं 45 मिनिटाचा लेक्चर होईल पण ते 45 मिनिटाचे नाही होत आहेत. खूप इलॅबोरेट छान एक्सप्लेन करून सांगायचं म्हणलं तर थोडे मोठे होत आहेत. पण तुम्ही ते बघा, एक्स्ट्रा तुम्हाला मिळतील मानव 2च्या मुलांना. आलं लक्षात? ओके, येस. आणि आता तुमचा मानव 2च्या मुलांचा पेपर 2 सुरू करतोय तेव्हाच आपण आता आपली चौथी अँथ्रोपॉलॉजीची बॅच लॉन्च केली आहे. त्याला मानव 3 असं नाव द्यायच्या ऐवजी आपण फक्त अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल असं नाव दिलं, वाचायला सोपं, लक्षात यायला सोपं असावं म्हणून. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणून आता हे जे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलची जी नवीन बॅच आहे ही 2026च्या मुलांची बॅच आहे. ह्यांचा पेपर 2 जो आहे हा आज आपल्यासोबत सुरू होणार आहे. आलं लक्षात? तुम्हाला दोघांना एक सोबत आणायचं म्हणून ही 27 तारीख जी आहे ही आपण मिस करू शकत नाही. आलं लक्षात? ओके, दोघांचा पेपर 2 चा अभ्यास जो आहे तो सुरू आहे. आधीच वॉर्निंग देतो, पेपर 2 शिकवायला सुरू झालं की ते खूप सोपं सोपं वाटतं. अरे हे तर आपलं रोजच आहे, हे तर आपलं रोजच आहे असं वाटतं आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. सोपं सोपं वाटतंय म्हणून सोडून द्यायचं नाही, उलट काय करायचं, सोपं सोपं वाटतंय म्हणून पटकन लेक्चर बघून मोकळं करायचं. मी सिंपल टेक्निक सांगितलेली आहे, नवीन विद्यार्थ्यांना पण सांगतो, जुन्याला पण सांगतो. हे जे नवीन बॅचचे विद्यार्थी आहेत ह्यांचा पेपर 2 या मानव 2च्या मुलांसोबत होईल आणि जेव्हा संपेल तेव्हा तुमचा पेपर 1 चालू होईल आणि हा 1 चालू होईल तेव्हा त्याच्या पुढची बॅच येईल. असंच असतं, आपण नेहमी अशाच बॅचेस आणत असतो. आलं लक्षात? ओके, ही एक बॅच झाली, मग त्याच्यानंतर ही दुसरी बॅच झाली, त्याच्यानंतर आता ही तिसरी बॅच, मानव 2चे मुलं आहेत आपल्यासोबत, आता त्यांचा पेपर 2 चालू आहे आणि मग आता ही तुमची चौथी बॅच जी आहे ती बॅच. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस, हे लक्षात घ्या. म्हणून आता राईट नाव आपला पेपर 2 सुरू होतो आहे. काही विद्यार्थ्यांचा पेपर 1 जो आहे तो झालाय, त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीशी संबंधित एक्स्ट्राचे लेक्चर देणार आहेत. पण पेपर 2 चं त्या बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीशी डायरेक्ट संबंध नाहीये काही, म्हणून आपण पेपर 2 चा अभ्यास सुरू करू शकतो, काही काळजी करू नका. ठीक आहे, पेपर 2 मध्ये पहिला टॉपिक आपण जो शिकणार आहोत, ओके, मी आधी समजून सांगतो सगळं तुम्हाला, मग आपण टॉपिक्स वगैरे बघूया. जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे ऑलरेडी लेक्चरचा फायदा कसा घ्यायचा किंवा अँथ्रो मध्ये मार्क कसे मिळवायचे. आणि मी हे पण प्रॉमिस केलेलं आहे की अँथ्रो मध्ये आता ऑलमोस्ट एव्हरी लेक्चरला मी हे देणार आहे. काय देणार आहे? क्वेश्चन आन्सर्स देणार आहे. म्हणजे क्वेश्चन्स या लेक्चरमध्ये द्यायचे, त्याच्या पुढच्या लेक्चर्स मध्ये आन्सर्स द्यायचे, असा प्रकार. ठीक आहे, नरेंद्र, त्याच्यानंतर काजल, कुणाल, समाधान, निकिता आणि अमृत, तुमचं सगळ्यांचं लेक्चरमध्ये स्वागत आहे. बाकीचे पण लेक्चरमध्ये कोणी विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला फुल स्टॉप वगैरे काहीतरी टाका. ठीक आहे, दुसरा आता आपण पेपर 2 सुरू करणार आहोत. पेपर 2 चं जे नाव आहे, कुठला पण ऑप्शनल असू दे, हिस्ट्री असू दे, ज्योग्राफी असू दे, पॉलिटी असू दे, ओके, किंवा पॉलिटी नावाचा ऑप्शनल नसतो, PSIR असतो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स असं असतं. ओके, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असू दे, सायकोलॉजी असू दे, अँथ्रोपॉलॉजी असू दे, सोशोलॉजी असू दे. पेपर 1 जो आहे इट इज अ थेरी. आलं लक्षात? त्याला फाउंडेशनल पार्ट असं म्हणतात. आलं लक्षात? ओके, आणि पेपर 2 जो आहे आयदर इट इज कॉल्ड एज अ कॉन्टेम्पररी पार्ट और अप्लाइड पार्ट.
अँथ्रोपॉलॉजीच्या बाबतीमध्ये कॉन्टेम्पररी अप्लाइड असंच म्हणावं लागेल त्याला, कारण अँथ्रोपॉलॉजीच्या बाबतीमध्ये आपण जो पेपर 2 बघतो आहोत त्या पेपर 2 चं नावच आहे इंडियन अँथ्रोपॉलॉजी. ओके, मग इंडियन अँथ्रोपॉलॉजी मध्ये आपण काय शिकणार? तर सगळ्यात पहिल्यांदा भारताचा सगळा कंपोनंट शिकायचा. भारत काय आहे, कसं आहे, भारताचा इतिहास बघायचा, भारताच्या मध्ये कशा पद्धतीची संस्कृती होती, मग प्राचीन भारतातले लोक कोण, म्हणजे त्याला आदिमानव वगैरे पासून सुरुवात करायचं अगदी. आलं लक्षात घे. मग त्याच्यामध्ये अश्मयुगीन काळातली लोक कोण होती, त्याच्यानंतर त्या अश्मयुगीन काळामध्ये पुरा पाषाण युग, मध्य पाषाण युग, उच्च पाषाण युग असे सगळे, मग ताम्र पाषाण युग पण बघायचा, मग त्याच्यानंतर हडप्पा संस्कृती पण बघायची. आलं लक्षात. ओके, असं सगळं. अरे सर हे तर सगळं इतिहासासारखं फील होते. बरोबर आहे. Anthropology is very much close to history. Anthropology is very much close to almost every subject. आलं लक्षात घे. अँथ्रोपॉलॉजी सोशिओलॉजीच्याही तेवढीच जवळ जाते, अँथ्रोपॉलॉजी इतिहासाच्याही तेवढं. म्हणून तर मी म्हणताना बऱ्याच वेळा म्हणतो ना की अँथ्रोपॉलॉजी इज जस्ट अनदर जीएस, जनरल स्टडीज. आलं लक्षात. ओके, म्हणजे जीएस ला बाकीच्या सगळ्यांना जीएस 1 2 3 4 असतं, तुम्हाला 5 6 पण असतं असं समजा अँथ्रोपॉलॉजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर. आलं लक्षात. ओके, गिरीश पी, तुम्ही फोन केला होता का मला? कोणीतरी गिरीश पी ने फोन केला होता, मी उचलूच शकलो नाही. ट्रू कॉलर वरती नाव आलं होतं गिरीश पी म्हणून. मला आठवत पण नाही मी उचलू शकलो होतो की नाही, ते आठवत नाही मला. ओके, पण असं वाटतंय मला की गिरीश पी नावाच्या कोणीतरी मला फोन केला होता म्हणून. ठीक आहे, हरकत नाही. ओके, आय पर्सनली बिलीव्ह आय हॅव अ गुड मेमरी, पण समटाइम्स फोनच्या बाबतीत नंबर्स आणि नावांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पण स्टील आय फील की गिरीश पी नावाच्या कोणीतरी मला फोन केला होता. ठीक आहे, अगदी 2-4 दिवसाखालचीच गोष्ट आहे. तर दिवाळी आणि आता मॉक इंटरव्ह्यू संपले. काल संडेला लास्ट मॉक इंटरव्ह्यूज घेऊन आलो मी या सीझन मध्ये. म्हणजे काय म्हणतात त्याला, 4 फेजेस मध्ये इंटरव्ह्यूज झाले. लक्षात. हा 20 ऑक्टोबरला गेला होता ना मी. मैं बोल्या मेरे को कोई तो भी फोन किया था. परत करायचं ना रे, बोलणं झालं होतं का मग आपलं का नाही? ओके, झालं असेल तर ठीक आहे, नसेल झालं तर परत करायचं. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की मी बिझी माणूस आहे. ओके, बट सम हाऊ आय कॅन डू ओनली वन थिंग ऍट अ टाइम. म्हणजे एकतर मी लेक्चरमध्ये बोलू शकतो किंवा फोनवरती. आणि करंटली फॉर्च्युनेटली मला आवडतं म्हणून फॉर्च्युनेटली 14 तास माझे लेक्चर्स आहेत. आणि 14 तासाचे लेक्चर्स आणि प्रत्येक लेक्चरच्या मध्ये 5-10 मिनिटाचा गॅप म्हणला तरी तुम्ही समजून घ्या की सध्या फोनवरती बोलणं थोडं मुश्किल आहे. रविवारी वगैरे करा फोन किंवा मेसेज करायचा, आणि सर कधी फोन करू असं मेसेज करायचा. मग मी त्याला वेळ सांगितलं की त्या वेळेला करायचा. मी बरोबर ऑफ लेक्चर कधी आहे ते बघून हे करत असतो. ठीक आहे बेटा गिरीश, काही हरकत नाही. नाव दॅट यू आर हिअर. ओके, असं तर आपण लाईव्ह रोजच भेटणार आहोत. ओके, पण तुला ते फोनवरती जे काही बोलायचं होतं ते तू नंतर पण बोलू शकशील. ठीक आहे, चला इंडियन अँथ्रोकडे येऊया. तर इंडियन अँथ्रोमध्ये ऑब्व्हियसली इतिहासामध्ये आपण सगळं बघणार. हडप्पा संस्कृती, सोर, मग ते मौर्य वगैरे पण सगळं बघणार का? आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही? सगळ्याच बॅचेस मध्ये असतात बेटा ते. सर अँथ्रोचे 4 बेसिक लेक्चर जे ऑलरेडी अपलोड आहे न्यू बॅच मध्ये. ओके, सगळ्याच बॅचेस मध्ये असतात. त्या लेक्चरचा फक्त आणि फक्त उद्देश हा आहे की तुम्हाला अँथ्रोपॉलॉजीचा रंग लावायचा. आलं लक्षात. ओके, हा फक्त उद्देश आहे. बाकी तुम्ही काही काळजी करू नका की त्या बेसिक लेक्चर मध्ये जे शिकवलंय ते परत होणार की नाही. रेग्युलर लेक्चर्स मध्ये एव्हरीथिंग विल बी कम्प्लिटेड. पुढे जाओ आपला लेक्चर, मागे राहो, कसं पण राहो. ओके, ऑल टॉपिक्स विल बी कम्प्लिटेड. नुसतं कम्प्लीट नाही होणार. जसं आता हे आधीच्या विद्यार्थ्यांना 21 लेक्चर मी एक्स्ट्रा देतोय बिकॉज देअर आर सर्टन टॉपिक्स की ते त्या लेक्चर्स मध्ये मला कव्हर करायचं. तसं तुम्हाला पण होतील. आय हॅव रेकॉर्ड मध्ये सांगतोय, व्हिडिओ रेकॉर्ड होतोय तो तुम्हाला नंतर प्ले करता येतो. ओपनली मी सांगतोय, दिस इज माय प्रॉमिस, स्वागत दरक्स प्रॉमिस, की ईच अँड एव्हरी टॉपिक विल बी कवर्ड. ऑकेजनली तुम्हाला असं काही वाटलं की सर हा वाला टॉपिक झाल्यासारखी फिलिंग नाही येते, तर तो मी तुम्हाला परत एकदा तशाच पद्धतीने सांगेन. ठीक आहे, काळजी करणे का नाही. आलं लक्षात. की बेसिक लेक्चर्स बघा, बघितले असतील आनंद आहे, नसेल बघितले तर आता माझ्याकडे लक्ष द्या. आता बेसिक लेक्चर बघण्याची आवश्यकता नाही. नाऊ वी हॅव स्टार्टेड युअर लेक्चर्स. आलं लक्षात. ओके, येस सर. इंडियन अँथ्रोपॉलॉजी मध्ये तुम्ही म्हणाले आम्हाला की ते पॅलिओलिथिक पिरियड, मेसोलिथिक पिरियड, निओलिथिक पिरियड, चाल्कोलिथिक पिरियड, ब्रॉन्झ एज,
म्हणजेच हडप्पा संस्कृती, ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला शिकवणार. हे एकदम इतिहासवाली फिलिंग येते हो आम्हाला सर. बरोबर आहे तुमचं, फिलिंग इतिहासवाली आहे पण इतिहास नाहीये. आलं लक्षात? ओके, तुम्हाला स्वतःला जाणवेल अँथ्रोपोलॉजीच्या नोट्स ज्या आहेत ह्या इतिहासापेक्षा स्लाइटली वेगळ्या असतात. ओके, आपण कधीच हा भाग विसरायचा नाही की आपण शिकतोय काय. आपण अँथ्रोपोलॉजी शिकतोय, माणूस कसा तयार झाला हे शिकतोय. आलं लक्षात? ओके, सो त्या गोष्टीच्या अँगलनी हे सगळं बघणार आपण. पॅलिओलिथिक माणसं कशी होती, काय करत होती वगैरे. ह्याच्या कणभर पुढे जाणार आपण. रामापिथेकस, शिवापिथेकस, शिवालिक मॅन, नर्मदा मॅन, ह्या सगळ्यांचा अभ्यास पण आपण करणार. आलं लक्षात? का बरोबर करणार? कारण हे सगळे जे नावं तुम्हाला सांगितले ते काही ठराविक सांगाडे आपल्याला सापडलेले आहेत. माणसांचे किंवा माणसांच्या पूर्वजांचे सांगाडे जे आहेत ते आपल्याला सापडलेले आहेत. सांगाडे म्हणजे ज्यांना सांगाडा म्हणजे काय कळत नाही त्यांना सांगतो स्केलेटन्स आहेत. असे स्केलेटन्स आपल्याला सापडलेले आहेत. ठीक आहे, त्या स्केलेटन्सचा सुद्धा आपल्याला अभ्यास आहे. रामापिथेकस म्हणा, शिवापिथेकस म्हणा, शिवालिक मॅन म्हणा, नर्मदा मॅन म्हणा, या सगळ्यांच्या स्केलेटनचा अभ्यास जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये काय आहे करायचा आहे. आलं लक्षात? ओके, ते सगळं आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत बघणार आहोत. सो वी आर गोइंग टू लुक ॲट दी हिस्ट्री, वी आर गोइंग टू लुक ॲट दी ह्युमन फिजिओग्नॉमी. फिजिओग्नॉमी म्हणजे शरीर रचनेचा अभ्यास. सर फिजिओलॉजी म्हणायचं होतं का तुम्हाला? म्हणा, काही हरकत नाही. आलं लक्षात? ओके, माणसाच्या दातांची रचना, रामापिथेकसचे दात कसे होते, शिवापिथेकसचे दात कसे होते, जसं जसं पुढे आलो त्या दातांमध्ये काय बदल झाले, काय फायदा झाला, काय नाही झाला. तुम्हाला कधी असं वाटत नाही का रे की गाईचं पिल्लू जे असतं हे गाईचं पिल्लू गाईच्या पोटातून बाहेर आलं की 4-5 तासात उभं राहतं, आहे की नाही? गाईचं जे पिल्लू आहे हे गाईचं पिल्लू गाईच्या पोटातून बाहेर आलं म्हणजे त्याचा जन्म झाला, थकलेलं असतं ते पण आणि गाई पण. ओके, पण ते बाहेर आल्यानंतर त्याचा एकदा थकवा निघाला, छोटीशी डुलकी झोप वगैरे जी काही व्हायची होती ती झाली, आईचं दूध प्यायला की त्याच्यानंतर ते उभं राहतं डायरेक्टली. माणसाचं पिल्लू का उभं राहत नाही? रादर मला असा प्रश्न पडलाय, समजा एखाद्या दवाखान्यामध्ये एखाद्या आईने बाळाला जन्म दिला आणि बाळाला जन्म दिल्यानंतर 4-5 तासामध्येच ते बाळ उठून असं चालायला वगैरे लागलं आई वगैरे करून, आलं लक्षात? तर ती आई खुश होईल का अलर्ट मोड मध्ये जाईल? आहे की नाही? ओके, जीव वाचून पळत सुटेल, हा प्रश्न आहे. आलं लक्षात? ओके, का बरं माणसाचं पिल्लू लगेच उभं राहत नाही? हा प्रश्न आहे, प्रश्न पडला पाहिजे. हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला अँथ्रोपोलॉजी मध्ये मिळणार आहे. आलं लक्षात? ओके, सर शॉर्ट मध्ये देता का उत्तर आम्हाला? तात्पुरतं सिंपल मध्ये सांगतो की माणूस जेव्हा 4 पायावरती चालत होता, आलं लक्षात? ओके, माणूस जेव्हा 4 पायांच्या वरती चालत होता तेव्हा त्याच्या ओटीपोटाच्या तिथे, ओटीपोट म्हणजे काय? दिस इज टॉर्सो जो असतो, टॉर्सो म्हणजे या इथे तुमचं छाती वगैरे सगळ्याचा पार्ट जो आहे तो, त्याच्या खाली तुमचं पोट असतं, पोटाच्या नंतर त्याच्या खाली हे गर्डल आहे, त्याच्या आतमध्ये जे पोट असतं हाडांच्या आतमध्ये त्याला ओटीपोट म्हणतात. आलं लक्षात? ओके, ते जे पोट आहे तिथे युटेरस नावाचा एक अवयव असतो, त्या अवयवाच्या मध्ये बेबी जो आहे हा वाढत असतो, लहानाचा मोठा होत असतो. माणूस जेव्हा 4 पायावरती चालत होता तेव्हा हे युटेरस सिग्निफिकंटली मोठं होतं आणि त्याच्यामुळे तेव्हा जेस्टेशन पिरियड आईच्या पोटात राहण्याचा काळ. आलं लक्षात? ओके, जेस्टेशन पिरियड जो आहे तो पिरियड पण सिग्निफिकंटली मोठा होता. का बरं? कारण युटेरस मोठं असल्यामुळे बाळ भरपूर मोठं झालं तरी आईला काही त्रास होत नसे, आईच्या हृदयाला किंवा आईच्या लंग्सला जागा कमी पडत नसे आणि त्याच्यामुळे तेव्हा साधारणपणे 10 महिने 11 महिने, काही काही जेस्टेशन पिरियड 12-14 महिन्यापर्यंत पण असल्याचा काही पुरावे जे आहेत ते आपल्याला सापडलेले आहेत. आलं लक्षात? ओके, माणूस जेव्हा 4 पायांच्या वरती होता तेव्हा, आणि तेव्हा मग बाळाचा भरपूर विकास आईच्या पोटामध्ये झालेला असायचा, ते बाहेर आल्यानंतर तेवढं डेव्हलप्ड असायचं. आलं लक्षात? ओके, येस. पण जेव्हा माणूस ताठ उभा राहिला, आलं लक्षात? झालं काय? हे ताठ उभं राहण्याच्या नादामध्ये या इथे ओटीपोटामधला युटेरस जो आहे हा कॉम्प्रेस झाला, दाबल्या गेला. आलं लक्षात? ओके, आणि त्याच्यामुळे आता त्या बाळाला आतमध्ये मोठं होण्यासाठी अजून जागा शिल्लक राहिली नाही. रादर अजून मोठं जर व्हायला लागलं तर आईला ब्रीदिंगचा त्रास होतो, शॅलो ब्रीदिंग होते, शॅलो ब्रीदिंग म्हणतात त्याला.
आलं लक्षात? पूर्ण आतमध्ये असं छाती भरून श्वास नाही घेतात, असा श्वास नाही घेतात, कारण जागाच नसते आतमध्ये. हृदयाला पंप करण्यासाठी जे असं एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी जी जागा लागते ती जागा पुरत नाही. लिव्हर वगैरे स्क्वीज व्हायला लागतात, पॅनक्रियाज स्क्वीज व्हायला लागतात. म्हणून आईचं जे शरीर आहे ते बाळ ठराविक साईजचं झालं की त्याला बाहेर काढायला बघते, की तू बाहेर निघाता, तू बाहेर मोठा हो. आलं लक्षात घे. आणि म्हणून मला अविकसित असा शब्द नाही म्हणायचा आहे, पण शब्द असा असणार आहे मग त्याच्यासाठी की अजून विकास शक्य असला, अजून विकास पॉसिबल असला तरी त्याच्या आधीच त्या बाळाला आई जी आहे ते काय करते, बाहेर काढते. ते बाळ जे आहे, कॅमेरा हे झाला असेल, ताण घ्यायचं नाही. ओके, येस. सो आई जी आहे ते काय करते, बाळाला बाहेर काढते. म्हणून आपलं जे बाळ, ह्युमन्सचं जे बाळ आहे हे आधीच बाहेर आलेलं असतं. आलं लक्षात? ओके. अदरवाईज ते आतमध्ये राहिलं असतं तर साधारणपणे 14-15 महिने आतमध्ये राहून ओके ते डायरेक्टली काय असतं, आलं असतं बाहेर आल्यानंतर निदान, म्हणजे लगेच तर नाही पण निदान 10-15 दिवसामध्ये चालायला लागलं असतं. मे बी प्रयत्न करायला लागला असता, धरायला लागला असता, त्याचे डोळे विकसित झालेले असले असते. आलं लक्षात? रियालिटीमध्ये आत्ता बाळ जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते सुरुवातीला एकदम असं किलकिल्या डोळ्यांनी सगळीकडे बघत असतं, त्याला काही दिसत पण नसतं, सगळं धुसर दिसत असतं. आलं, त्याला फक्त आणि फक्त एकमेव चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला सेन्स असतो तो म्हणजे आवाज ऐकणे, आणि तो पण आवाज म्हणजे ऐकणे. आलं, तेवढा एकमेव सेन्स चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला असतो त्याचा, आत्ता सध्या जे बाळ जन्मतात त्याचं. ओ सर, समजलं आम्हाला की गाईचं पिल्लू जे आहे हे जन्माला आल्या लिटरली 4-5 तासांमध्ये चालायला लागतं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर उड्या मारून खेळायला लागतं. आलं लक्षात की माणसाचं पिल्लू जर असं 2-4 दिवसांमध्ये उड्या मारून खेळायला लागलं असतं तर ते पिल्लाला सोडून उरलेले सगळे पळून गेले असते. आलं लक्षात? पण हे सगळं जे आहे हे सगळं आपण अँथ्रोपॉलॉजी मध्ये शिकणार आहोत. ओ येस, कुठल्या अँथ्रोपॉलॉजी मध्ये? ह्या सगळ्या या शरीर रचना शास्त्राचा अभ्यास करताना आपण शिकणार आहोत की माणूस ताट उभा राहिला तर काय होतं वगैरे वगैरे सगळं. आलं लक्षात? ओके. पेपर 1चा पार्ट आहे, पेपर 2 मध्ये पण जेव्हा येईल तेव्हा आपण बघणार. पण एवढंच बघणार आहोत का? अँथ्रोपॉलॉजी मध्ये आपण सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी पण बघत असतो ना, येस ऑर नो? सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी बघतो ना आपण. सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये आपण आता स्पेसिफिकली इंडियन सोसायटीचा अभ्यास करणार. ओके. बाकी अख्ख्या जगभरातल्या सोसायटीचा अभ्यास पेपर 1 मध्ये. इंडियन सोसायटीचा अभ्यास जो आहे हा अभ्यास काय आहे आपण पेपर 2 मध्ये बघणार. मग ह्याच्यामध्ये आपण सगळंच बघणार की भारतामध्ये वर्णाश्रम व्यवस्था काय आहे. लक्षात? भारताच्या मध्ये कास्ट कशा असतात, ट्राइब्स कशा असतात, सगळं 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 त्याच्यामध्ये बघणार. ओके. आपल्याकडे म्हणजे बाकीच्या धर्माशी संबंधित असलेल्या गोष्टी सुद्धा आपण बघणार. बौद्ध धर्म कसा, जैन धर्म कसा, लक्षात? ओके. हिंदू धर्म कसा, हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा आपण ह्याच्यामध्ये करणार. सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी. पेपर 2चा अजून एक खूप युनिक पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज ट्रायबल स्टडीज. अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास जसा जसा तुम्ही कराल तुम्हाला लक्षात येईल की अँथ्रोपॉलॉजिस्ट लोक जे आहेत या अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांना ट्रायबल स्टडीज जे आहेत हे एक काय म्हणतात त्याला महत्वाचा विषय असतो अँथ्रोपॉलॉजीच्या लोकांच्या मध्ये. आलं लक्षात? ओके. ट्रायबल्सचा अभ्यास करायचा, ट्रायबल्स कसे राहतात, कशा पद्धतीने राहतात ह्याचा अभ्यास करायचा. मग आपण काय सर अशा ट्राईब निवडणार आहोत का की ह्या ट्राईबचा अभ्यास? नाही, ट्राईब नाही निवडणार आहोत आपण. ट्राईब्सच्या आतमध्ये पॅरामीटर्स अप्लाय करणार आहोत की फॉर एक्झाम्पल एखादी कुठली ट्राईब अशी आहे का की ज्यांचं मग समाजामधलं स्थान वरती वरती होत गेलं, वरती वरती होत जाऊन अगदी क्षत्रिय पर्यंत ते पोहोचले, अशा कुठल्या ट्राईब्स आहेत का? तर आहेत. आलं? ट्राईब्सच्या लोकांच्या मध्ये राहण्याची वगैरे पद्धत काय आहे असं सगळं. आणि मग त्याचे एक्झाम्पल्स आपण पाठ करणार आहोत. त्याला केस स्टडी म्हणतात. केस स्टडी म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं, एक्झाम्पल असतं. ठीक आहे.
आलं लक्षात? ओके, सो ट्रायबल स्टडीज. सो दिस इज ऑल अबाउट पेपर 2. हे सगळं जे आहे हे पेपर 2 मध्ये आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आलं लक्षात? ओके सर, पेपर 2 जे आहे या पेपर 2 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आपली सुरुवात कुठून आहे? सुरुवात आहे इतिहास. इतिहास कस काय अँथ्रोपॉलॉजीचा भाग झाला हे समजून घेण्यासाठी थोडंसं अँथ्रोपॉलॉजी मधून बाहेर येऊया आणि मुंग्यांचा अभ्यास चालू करू. एखादा माणूस आहे जो काय करतो, मुंग्यांचा अभ्यास करतो. एखादा माणूस काय करतो, मुंग्यांचा अभ्यास करतो. मुंग्यांचा. सर तुम्ही मुंगी म्हणालात, मुंगळा काढला, ठीक आहे, जे काय आलं लक्षात घे. मुंग्यांचा अभ्यास करतो. मुंग्यांचा अभ्यास करताना तो काय काय अभ्यास करेल रे मुंग्यांचा? ओके, सगळाच अभ्यास करेल ना, की या मुंगीची शरीर रचना कशी आहे. ओके, मुंगी कशा पद्धतीने वारुळ बांधते, ह्या मुंगीच्या मध्ये सामाजिक व्यवस्था म्हणजे कामकरी मुंगी व सैनिक मुंगी, राणी मुंगी अशी काही व्यवस्था आहे का, म्हणजे मुंगीची सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास. आलं लक्षात? ओके, मुंग्या एका विशिष्ट पद्धतीचं नृत्य करतात, तुम्हाला माहिती नसेल तर. आलं लक्षात? ओके, अन्न वगैरे काही सापडलं तर ते वारुळाच्या समोर जाऊन एक विशिष्ट पद्धतीचं नृत्य करतात आणि मग वारुळाच्या आतमध्ये जातात. सगळ्या मुंग्या नाही, पण मुंग्यांच्या मधल्या काही विशिष्ट जमाती आहेत, विशिष्ट जाती आहेत. मुंग्या काही कमी जातींच्या नाही आहेत, भरपूर जातींच्या वेगवेगळ्या मुंग्या असतात. आलं लक्षात? ओके, ह्या सगळ्या ज्या मुंग्या आहेत ह्या काय करतात, विशिष्ट पद्धतीचं नृत्य वगैरे करतात. तसं मग मुंग्यांचे हे जे नृत्य आहेत किंवा एकमेकांना करण्याच्या ज्या खाणाखुणा आहेत ह्याच्या काय पद्धती आहेत बाबा, हाऊ डू दे कम्युनिकेट विथ इच अदर. आलं लक्षात? ओके, हा वाला भाग सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, बघायचा आहे. बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मुंग्यांचं कल्चर जे आहे ते पण आपण अभ्यासणार. बरोबर आहे? असं करता करता मुंग्यांचे वेगवेगळे भाग म्हणजे मुंग्यांची हिस्ट्री कशी, की ह्या मुंग्या नेमक्या अशा कशा तयार झाल्या, कशा इव्हॉल्व्ह झाल्या. आलं लक्षात? ओके, मुंग्या कुठल्या प्रदेशामध्ये कशा पद्धतीच्या मुंग्या सापडतात, त्या तशाच का वागतात, विशिष्ट वागणं काय आहे, त्यांचं फूड काय आहे. आलं लक्षात? त्या कुठल्या देवतेला वगैरे मानतात का त्यांच्यामध्ये. तुम्हाला असं वाटत असेल की ह्युमन्स मध्ये सुपरस्टिशन्स आणि हे सगळं असतं, प्राण्यांच्या मध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं वागणं, विचित्र वागणं असतंय, विशिष्ट पद्धतीने ते वागत असतात. आलं लक्षात? ओके, असा सगळा भाग जो आहे हा सगळा भाग मुंग्यांचा जो अभ्यास करणारा माणूस आहे तो करतो. मग जर मुंग्यांचा अभ्यास करणारा माणूस एवढ्या सगळ्या गोष्टी बघणार असेल तर माणसांचा अभ्यास करणारा व्यक्ती पण बघेलच ना हे सगळं. ओके, माणसांचा अभ्यास करणारा सुद्धा म्हणजे अँथ्रोपॉलॉजिस्ट, माणसांचा अभ्यास करणारा, मानव वंशाचा अभ्यास करणारा, मानव वंशशास्त्रज्ञ, मानव वंशशास्त्राचा अभ्यास करणारा. आलं लक्षात? ओके, असा जो व्यक्ती आहे तो माणसाची शरीर रचना अभ्यासणार, बायोलॉजी. माणूस असाच का बरं आहे, त्याला 2च हात का बरं आहेत, त्याला केसच तसे का बरं आहेत, पॅरेंट्सचे गुणधर्म बालकांच्या मध्ये कसे जातात, शरीर रचनेचा अभ्यास करेल. बरोबर आहे? माणसांची घरं कशी असतात, राहतात कशी, राहण्याची पद्धत कशी, त्या घराच्या मध्ये कुटुंब व्यवस्था काय आहे. आलं, मुंग्यांच्या मध्ये कुटुंब व्यवस्था असली असती तर कदाचित त्या शास्त्रज्ञांनी त्याचाही अभ्यास केला असता. बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? ओके, सो माणसांची कुटुंब व्यवस्था काय आहे ह्याचा अभ्यास करेल अँथ्रोपॉलॉजिस्ट. बरोबर आहे? आलं लक्षात? ओके, सेम टू सेम माणसाची समाज व्यवस्था कशी आहे. जवळपास निसर्गातल्या प्रत्येक प्राण्यामध्ये सामाजिक स्तरीकरण आपल्याला बघायला मिळतं. कोल्ह्यांच्या मध्ये त्यांचा एक लीडर असतो, लीडरच्या नंतर त्याच्यामध्ये काही डॉमिनंट कोल्हे असतात, कमी डॉमिनंट असणारे कोल्हे पण असतात, डिपेंडंट कोल्हे असतात, म्हातारे कोल्हे असतात, अशा सगळ्याच प्रकारे. आलं लक्षात? ओके, येस. सो कोल्ह्यांच्या मध्ये जशी रचना आहे, कुत्र्यांच्या मध्ये जशी रचना आहे, माणसांच्या मध्ये तशीच रचना आहे का. मुंग्या, मधमाशा ह्यांच्यामध्ये सुद्धा सामाजिक स्तरीकरणाची रचना आहे. मग माणसांमध्ये तशी रचना आहे का, ती नैसर्गिक आहे का, जे काही स्तरीकरण होते ते नैसर्गिक आहे का कृत्रिम होत आहे. आलं लक्षात? अनेक पद्धतीचं स्तरीकरण असू शकतं ना, नैसर्गिक स्तरीकरण वेगळं. आलं लक्षात? जे तुमच्या काय म्हणतात त्याला क्षमतांच्या वरून ठरतं, तुमच्या शरीर रचनेमध्ये डायरेक्ट फरक असतो. मधमाशांचं बघा तुम्ही फॉर एक्झाम्पल, शरीर रचनेमध्येच फरक असतो डायरेक्टली. आलं लक्षात? ओके, येस. पण तेच जर अनैसर्गिक स्तरीकरण असेल म्हणजे तुम्ही उगाच मनानेच ठरवून टाकलंय,
आलं लक्षात. ओके, जन्मतः वर्गीकरण नाहीये, हा खूप पैसेवाला आहे म्हणून हा श्रीमंत गटाचा, हा बिना पैसेवाला आहे गरीब गटाचा, असल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आलं लक्षात. ओके, हा सगळा भाग. सो सामाजिक स्तरीकरण, कल्चर आहे का बाबा, माणूस कुठल्या प्रकारचे काही आर्ट फॉर्म, संस्कृती, कल्पना विलास अशा काही गोष्टी करतोय का, आलं लक्षात. ओके, धर्म बिर्म त्याच्याशी संबंधित काही भावना आहेत का, काही विशिष्ट संकल्पना आहेत का, आलं लक्षात. ओके, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास कल्चरमध्ये होईल. राईट, आलं लक्षात. ओके, ह्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर ह्याच्यासोबत अजून एक अभ्यास असतो, तो म्हणजे काय, तर त्याच्या सगळ्या हिस्ट्रीचा अभ्यास. माणूस माणूस म्हणून जो राहायला लागला तो कसा. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, जे जे लोक उपस्थित आहेत त्यांनी फुल स्टॉप टाका बेटा, 17 मिनिटं झालेत. आय नीड टू मेक शुअर की तुम्ही आहात सगळे, तुम्ही आहात हे मला माहिती आहे, पण चॅटला पण माहिती पाहिजे तुम्ही आहात सगळे म्हणून, नाहीतर ते चॅट अज्युम करतं की तुम्ही थोड्या वेळात गायब झाले सगळे म्हणून. ठीक आहे, सो हिस्ट्रीचा पण अभ्यास करतो कोण, अँथ्रोपॉलॉजिस्ट. कशासाठी, माणूस माणूस म्हणून जो काही राहतोय तो कसा राहतोय. एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला, फॉर एक्झाम्पल, आलं लक्षात. ओके, काय एक्झाम्पल देणार सर तुम्ही, मी एक्झाम्पल देतोय तुम्हाला की स्मार्ट बोर्ड जे आहे, स्मार्ट बोर्ड हा माझा पाठीमागचा स्मार्ट बोर्ड, या स्मार्ट बोर्डचा इतिहास काढूया आपण. हे लाईट नाही लागलं का, स्मार्ट बोर्डचा इतिहास काढूया. स्मार्ट बोर्ड कसा वापरायला सुरुवात झाला असेल, तर सर सगळ्यात पहिल्यांदा जे गुहांमध्ये राहणारे लोक होते त्यांनी त्यांच्या लहान लहान मुलांना शिकार कशी करायची हे शिकवण्यासाठी गुहांच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावरती चित्र काढायला सुरुवात केली होती. बरोबर आहे, गुहांच्या ज्या भिंती आहेत त्या गुहांच्या भिंतीमध्ये त्यांनी काय केलं होतं, त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली होती. मग त्या चित्रांचं हळूहळू पुढे जसं जसं रूपांतर झालं तसं तसं हळूहळू शिक्षण व्यवस्थेचा एक भाग म्हणून एक असा फळा वापरायची पद्धत सुरू झाली. भिंतच, वन्स अगेन, ओके, भिंतच फळा म्हणून वापरली जात होती. स्टक झालंय, काळजी करू नका, होतं बरोबर परत चालू. ओके, होतं. तर माझा कॅमेरा असं जुनं काही सांगितलं की त्या कॅमेऱ्याला इतकं आश्चर्य वाटतं की ते विसरूनच जातं आपण कॅमेरा आहे म्हणून. आलं लक्षात. ओके, येस. कालांतराने झालं असं की हे गुहा वगैरे जे आहेत या गुहांच्या भिंती वापरण्याच्या ऐवजी माणसं जिथं कुठे राहतायत त्या घराच्या, त्याला ड्वेलिंग म्हणतात, ड्वेलिंग म्हणजे जिथं राहतायत ते, त्या घराच्या ठिकाणाला काय केलं त्यांनी, भिंत, एक भिंत निवडायची आणि त्या भिंतीवरती लिखाण करून करून शिकवायचं, लिखाण करून चित्र काढून जे करून काय करायचंय शिकवायचं. आलं लक्षात. ओके, म्हणजे फळा वापरायला सुरुवात झाली. बरोबर आहे, आलं लक्षात. मग त्या फळ्यामध्ये प्रत्येकच वेळी भिंत अवेलेबल असेल असं नाही, म्हणून हळूहळू व्हाईट बोर्ड आले. आलं लक्षात. अशा पद्धतीचा एक स्टँड असायचा, बरोबर आहे, आलं लक्षात. ओके, आणि ह्याच्यावरती असा व्हाईट बोर्ड लावलेला असायचा, मग तो टीचर शिकवायचा. मग ते मोकळ्या मैदानात पण शक्य असायचं, झाडाच्या खाली पण शक्य असायचं, सगळाच प्रकार जो आहे तो शक्य असायचा. बरोबर आहे, आलं लक्षात. ओके, सगळ्याच प्रकार जो आहे तो काय असायचा, शक्य असायचा. ओव्हर द पिरियड हे स्वरूप बदललं. आता तुम्ही जर बघा, व्हाईट बोर्डच्या समोर जर मी कॅमेरा लावून ठेवलं तर तुम्हाला ते दिसायला नीट दिसत नाही, कारण बोर्ड काळा पाहिजे. आलं लक्षात. व्हाईट बोर्डच्या समोर जर कॅमेरा लावला तर त्याचं शूट पण नीट येत नाही, मी काय लिहितोय काय ड्रॉ करतोय हे पण स्पष्ट दिसत नाही, अशा अनेक गोष्टी असतात. आलं लक्षात. ओके, सो व्हाईट बोर्डच्या समोर कॅमेरा काम करणार नाही, पण जमाना तर कॅमेऱ्याचा आला होता. मग आता काय पाहिजे, मग आता बोर्डच असा पाहिजे की ज्याच्यावरती लिहिता येईल आणि तो डिजिटल असावा आणि त्याला स्वतःचा सोर्स असावा. सो तुम्हाला जो बोर्ड दिसतोय आता या इथं हे लोगो आणि हे सगळं पर्पल दिसतंय, त्याच्यामधून ऍक्च्युली पर्पल कलरचे किरण निघतात, तिथं पोहोचतायत. हे जी जर मी इथं अशी रेष मारली तर इथून या कलरचे किरण निघतायत आणि इथून असं पुढे जाते ते. आलं, त्याच्यामुळे ते स्पष्ट दिसतं तुम्हाला. आता अरे सर तुमचं म्हणणं सगळं करेक्ट आहे, हे स्पष्ट दिसतं वगैरे, आलं लक्षात. ओके, स्मार्टबोर्डचा इतिहास पण एवढा इलॅबोरेट असेल आणि प्राचीन काळातल्या माणसांच्या गुहामध्ये जात असेल हे आम्हाला लक्षात नव्हतं आलं सर. आलं लक्षात. ओके, पण माणसं एखादी गोष्ट करतात ती तशीच का करतात बाबा,
आलं लक्षात की माणसं एखादी गोष्ट करतात तर ती तशीच का करतात ह्याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर इतिहास हे मदतीला येणार. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, येस. आणि इतिहास मदतीला येतं तेव्हा आपल्याला ऍज अ अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणून इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. मग त्याच्यामध्ये हे पॅलिओलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक, चाल्कोलिथिक, आलं लक्षात. ओके, अशा सगळ्याच गोष्टींचा अभ्यास जो आहे हा आपल्याला काय आहे करावा लागत असतो, हे लक्षात घ्या. ओके, येस. बरोबर आहे, आलं लक्षात. ओके, मग आता ह्याच्यामध्ये सर हे जे पॅलिओ, मेसो, निओ, चाल्को हे जे शब्द आहेत हे थोडे आम्हाला समजून सांगा. आपण त्याच्यासाठी काय करूया, तुमच्यातल्या एकाला ऍक्च्युअली अँथ्रोपोलॉजिस्ट बनवूया. अँथ्रोपोलॉजिस्ट लोक या ठिकाणी अभ्यासाला जात असताना अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणून नाही जात तर ते आर्किओलॉजिस्ट बनून जात असतात. तर सगळ्यात खाली सुमितचं नाव आहे, सुमितला आर्किओलॉजिस्ट बनवून टाकू. गृहीत धरूया की सुमित एका ठिकाणी गेला, तिथे गेल्यानंतर त्यांनी माणसाचा इतिहास शोधण्यासाठी खड्डा खणायला सुरुवात केली. आलं लक्षात. ओके, हा जो खड्डा आहे हा खड्डा खणला आणि अजून खोल 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 खणत गेला तो खड्डा. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही. आणि असा एकदम भरपूर खोल असा खड्डा जो आहे हा काय केलेला आहे सुमितने खोदलेला आहे. हा जो सुमित आहे तो कोण आहे सर, हा सुमित जो आहे हा एक आर्किओलॉजिस्ट आहे. आलं लक्षात, काय आहे आर्किओलॉजिस्ट आहे. आलं लक्षात. ओके, येस. सर पेपर 2 सिलेबस लिहून द्या ना, पूर्ण लिहून द्यायची काय गरज आहे, डायरेक्ट डाउनलोड करूया ना आपण यादव. ओके, उगाच त्याच्यात वेळ घालवण्यात काय पॉइंट आहे बेटा. हा, असं काही नाही करायचं, लिहून काढा तुम्ही. मी लिहून काढण्याच्या विरोधात नाही, उलट चांगली गोष्ट आहे तुम्ही जर पेपर 2चा सिलेबस लिहून काढला तर. पण वर्गामध्ये असं मी म्हणणार तुम्ही लिहायचं, मला वाटतं ते माझ्या वेळेचा पण दुरुपयोग आहे आणि तुमच्या वेळेचा पण दुरुपयोग आहे. आपल्याला मर्यादित तास मिळालेले आहेत. आलं लक्षात. ओके, त्या तासाचा सुयोग्य वापर आपण करून घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, सिलेबस तुला माहिती नसेल कुठे बघायचा तर मला इंस्टाग्राम किंवा लिंक्डइन वरती मेसेज टाक, मी सिलेबसची पीडीएफ आयोगाकडून आलेली पीडीएफ पाठवतो डायरेक्टली. ठीक आहे की नाही. ओके, तू म्हणशील सर मग सिलेबसचा ब्रेकडाऊन तो मी शिकवताना आपोआप होईल, काळजी करायची नाही. आलं लक्षात. शिकवत असताना प्रत्येक टॉपिकचा जो टायटल आहे हा टायटल तुम्हाला सिलेबसमध्ये सापडेल. नुसतं एवढंच नाही तर अगदी बऱ्याच वेळा सिलेबसमध्ये फक्त एकच शब्द असेल पण त्या एकाच शब्दावरती भाग 1 भाग 2 असे 2-2 लेक्चर मी घेतलेले असतील. आणि कधी कधी असं असू शकतं की सिलेबसमध्ये अख्खी ओळ भरून होतं पण त्याचं एकच लेक्चर झालं, असं पण होऊ शकतं. पण तुम्हाला त्याच्यामुळे ऑटोमॅटिक लक्षात येईल की एक शब्द, अनेक शब्द, कुठला पाठ, कसं काय ते सगळं लक्षात येईल. सो डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, सिलेबस लिहिणं ही गोष्ट ते टीचर्स करतात, मला कुठल्या टीचरला नाव नाही ठेवायचंय, पण ते टीचर्स करतात ज्यांना माहितीच नाही की विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती वेळ लागणार आहे. अँथ्रोपॉलॉजीचा सिलेबस छोटा जरी असला तरी आय डू नॉट वॉन्ट टू वेस्ट युअर ऑर माय टाइम. ठीक आहे, सो सिलेबस लिहिणं, सिलेबसचं काय म्हणतात त्याला डिकोडिंग करणं, करायला पाहिजे डिकोडिंग, पण तो वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः बसून सिलेबस वाचणे, त्याचं वर्गीकरण करणे. आता हे जे आपण केलं ना, दिस इज सिलेबस डिकोडिंग. न सांगता कुठल्याही उगाच फॅन्सी शब्द न वापरतो की चला सिलेबसचं डिकोडिंग करूया, असा फॅन्सी शब्द न वापरता तुम्हाला मी सिलेबसचं ब्रेकडाऊन करून दिलं की आपण पेपर 2 मध्ये हा भाग बघणार आहोत, इतिहास बघणार आहोत, शरीररचनेचा भाग बघणार आहोत, सोशो कल्चरल म्हणून आपण सगळं धर्म, पंथ, त्या सगळ्या गोष्टींचा, चातुर्वर्ण व्यवस्थेचा, वर्णाश्रम व्यवस्थेचा सगळा अभ्यास करणार आहोत आणि मग ट्रायबल स्टडीज पण करणार आहोत. हे जे केलं ना ह्याला सिलेबस डिकोडिंग म्हणतात. मी जर सिलेबस डिकोडिंग असं म्हणून जर हे शिकवायला गेलो असतो रोगच काहीतरी जड वाटलं असतं. ठीक आहे यादव, शंका विचारली ह्याचं कौतुक आहे बरं का मला. तुम्ही नाहीतर म्हणाल मी शंका विचारली सरांनी तर सांगितलंच नाही, तसं नाहीये. वी आर अ टीम. तुमचा निकाल येईल तर माझं नाव होईल, स्पष्टपणे सांगतो. म्हणजे तुमचा निकाल येणं फक्त तुमच्या फायद्याचं नाही, माझ्या फायद्याचं पण आहे. सो मी ते सर्व करीन ज्याच्यानी तुमचा निकाल येईल. उद्या चलून तुम्ही पण तर लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे ना की बाबा तो माणूस इतका सिन्सिअर आहे की त्या माणसाने एकही टॉपिक सोडला नाही, शिस्तीत लिहून दिलंय आम्हाला सगळं.
आलं लक्षात. प्रॉपर पीपीटीज बनवून आणलेले आहेत, पीपीटीज बघायला मिळतील तुम्हाला, अजून पीपीटीची वेळ नाही झाली. आलं लक्षात. ओके, पीपीटीज ज्या आहेत त्या प्रॉपर पीपीटीज बघायला मिळतील तुम्हाला. ठीक आहे, येस, चालेल, चलो. ओके, विश्वास ठेवा, छान करणार आपण. आधी हे सगळं समजून घ्या काय आहे काय नाही. एक बॅकग्राऊंड तुम्हाला जर समजलं ना तर मग तुम्हाला काय नाही, एकदा सुरू झालं की ते सुरू होतं. ओके, एकदा समजून घ्या फक्त आपण काय बघतोय एक्झॅक्टली. आलं लक्षात. ओके सर, अहो तो सुमित थांबलाय तिकडेच खड्ड्यावरती. आलं लक्षात. ओके चला, सुमित दिसत नाही सर सुमित आम्हाला. हा बघा, हा सुमित आपला आर्किओलॉजिस्ट. हा जो सुमित आहे, या सुमितने काय केलं, खड्डा खणायला सुरुवात केली आणि एवढा मोठा खड्डा खणला. आलं लक्षात. ओके, लक्षात घ्या की माणसाचा जो काही इतिहास आहे, असं तर कुठेच नाहीये की एकाच ठिकाणी खड्डा खणला आणि सगळं सापडलं. पण तरी आपण गृहीत धरूया की सुमित इज सुपर लकी, सुपर डुपर अल्ट्रा प्रो मॅक्स लकी आहे सुमित. आलं लक्षात. ओके, आणि त्याला माणसाचा जो इतिहास आहे तो एकाच ठिकाणी खड्डा खणत 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 गेला आणि सगळे अवशेष जे आहेत त्याला तिथे सापडले. तर सगळ्यात खाली माणसाचे जे अवशेष त्याला सापडतात. ओके, आता हे जे सगळा भाग आहे त्याला दोन भागांमध्ये विभागलेला आहे. एक आहे प्री हिस्टॉरिक पिरियड, दुसरा आहे हिस्टॉरिक पिरियड. हिस्टॉरिक पिरियड जो आहे त्याच्यामध्ये लेखी इतिहास अवेलेबल आहे आपल्याकडे. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही, लेखी इतिहास अवेलेबल आहे. एकच सेकंद थांबा मुलांना, खूपच महत्वाचा कॉल आहे. येस, सो हिस्टॉरिक पिरियड आणि हिस्टॉरिक पिरियडच्या नंतर खाली काय येतं, प्री हिस्टॉरिक पिरियड. प्री हिस्टॉरिक पिरियड काय असतं, जेव्हा माणसाला लिपी माहिती नव्हती, लिपी म्हणजे लिहायचं कसं हे माहिती नव्हतं, तेव्हाच्या माणसांचा इतिहास म्हणजे प्री हिस्टॉरिक पिरियड. आलं लक्षात. ओके, मग तेव्हाचा इतिहास आपण कसा तयार करायचा प्रश्न आहे ना, आहे की नाही. तेव्हाचा इतिहास आपण बनवणार कसा. आलं लक्षात. ओके, तो इतिहास समजून घेण्यासाठी मग आपल्याला आता तिथे तर लिहिलेलं काहीच सापडणार नाही, कुठला शिलालेख सापडणार नाही किंवा कुठलं ताम्रपत्र सापडणार नाही, काहीच नाही. आलं लक्षात. मग तेव्हाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला खड्डे खणायचे आणि तिथले अवशेष काढायचे, कारण ते माणसं इतके प्रिमिटिव्ह फॉर्म मध्ये आहेत, इतक्या साधारण आणि इतक्या सोप्या फॉर्मॅटमध्ये ते सगळी माणसं आहेत ज्या माणसांना हे नाही करता येते. आलं लक्षात. ओके, त्यांना जगायचं कसं हेच माहित नाहीये. अजून दगडाची हत्यारं बनवतायत. आलं लक्षात. ओके, अजून काय म्हणतात त्याला, वल्कल, झाडाची सालं जी आहेत त्या अंगावरती ओढतायत. अशा प्रकारची ती माणसं आहेत. आलं लक्षात. मग त्यांच्या हाडांचा, त्यांच्या दगडांची हत्यारांचा, ते गुहामध्ये राहिले असतील त्याचा, अशा सगळ्या अवशेषांचा अभ्यास करायचा. त्याच्यातून आपल्याला इतिहास समजतो, म्हणून त्याला म्हणायचं प्री हिस्टॉरिक पिरियड. ठीक आहे सर, समजलं आम्हाला. पण त्या प्री हिस्टॉरिक पिरियडचे सुद्धा प्रामुख्याने 3 भाग आहेत. अय बच्चा पार्टी, कोण आहे रे ते, मला आवाज येतो माहिती ना तुम्हाला, तुम्ही तिकडं काय करताय ते. ओके, कोण होतं स्पष्ट सांगा फटकन. येस, ओके, लक्ष द्या ना, 2 मिनिटं. काय तुम्हाला लिहायचं नाहीये, काहीच नाही, काही करायचं नाही, ही पीडीएफ मिळणार आहे, मस्तपैकी रिलॅक्स बसायचं. पण रिलॅक्स बसायचा याचा अर्थ सर लोळत लोळत लेक्चर बघतोय असं नाही. शिस्तीत अपराईट पोझिशन मध्ये बसा, छानपैकी लेक्चर बघा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे पॅरेंट्स वगैरे जे आहेत, आजी आजोबा जे आहेत, हे माझे लेक्चर्स तुमच्यासोबत बघतात, हे मला माहिती आहे, ऑलरेडी माहिती आहे. मागच्या बॅचेसचे तर पॅरेंट्सचे फोन आले. ओके, मला एकदा फोन आला, आता मला सवय लागली ना मुलांना बेटा बेटा म्हणायची. मला एकदा फोन आला, चांगले वयस्कर व्यक्ती होते, आजी होते एक, पण ते फोनवरती बोलायला चालू केलं गेलं, आपल्याला थोडीच माहिती असतं आपल्याला आजी आहे म्हणून. आलं लक्षात. ओके, सो त्यांनी फोन केला, मी म्हणलं माझं जे सवय नमस्कार. ओके, त्या म्हणला नमस्कार, काय छान शिकवतो रे बेटा तू. मी असं दचकलोच, म्हटलं शिकवतो म्हणतायत म्हणजे विद्यार्थी असणार आहेत, वरून बेटा पण म्हणतायत, आता काय करायचं. मी म्हणलं ठीक आहे, पण तुम्ही कोणतं लेक्चर बघितलं वगैरे.
आहे की नाही, आणि कोण बोलत आहात तुम्ही. मग त्यांनी सांगितलं मला की असं असं तो कुठला तरी विषय, त्यांना अँथ्रोपोलॉजी हा विषय माहिती नव्हता. शेजारीच मुलगी बसली होती त्यांची, त्या मुलीने सांगितलं आजी अँथ्रोपोलॉजी अँथ्रोपोलॉजी, आजी म्हणे ते अँथ्रोपोलॉजी काहीतरी असं आलं लक्षात. ओके, मग ते म्हणे तू खूप छान शिकवतो, मला राहावलंच नाही म्हणे तुला फोन लावायचं, म्हणून तुला फोन लावला म्हणे. पेपर 2च्याच वेळेसची गोष्ट आहे, आधीच्या मानव 1 बॅचची. आलं लक्षात. हे ऍक्च्युली आपण हे आजी लोक किंवा मम्मी पप्पा लोक जे आहेत ना, ह्यांना जेव्हा आपण कल्चरचा अभ्यास शिकवायला सुरू करतो तेव्हा त्यांना भलतं इंटरेस्ट येतं आपल्यासोबत लेक्चर बघायला. बसवायचं त्यांना, त्याचे 2 कारण आहेत का बरं बसवायचं. नंबर 1, एक तर माझं कसं शिकवण आहे तुमच्या पॅरेंट्सला बघायला मिळेल. आलं का. नंबर 2, तुम्ही किती भारी गोष्ट शिकत आहात हे पण तुमच्या पॅरेंट्सला, तुमच्या भाऊ बहिणीला किंवा तुमच्या आजी आजोबांना बघायला मिळेल. ओके, त्यांना माहिती पडेल की अरे आपलं जे बाळ आहे, आपली मुलगी आहे, आपला मुलगा आहे, काहीतरी असा विषय शिकतेय की ज्याच्यातून काहीतरी खूप भारी तिला माहिती पडणार आहे की त्याला माहिती पडणार आहे. सो मला जाणीव आहे की तुमचे आजी आजोबा वगैरे बघतात. ठीक आहे, आलं लक्षात. बघा सर, ह्याचे काय 3 भाग पडले. जो प्री हिस्टॉरिक पिरियड आहे, हिस्टॉरिक पिरियड मध्ये नंतर जाऊ आपण. आलं लक्षात. ओके, प्री हिस्टॉरिक पिरियड जो आहे ह्याचे 3 भाग पडले. कोणते कोणते 3 भाग आहेत. पहिला भाग जो आहे त्याला सगळ्यात जुना, सगळ्यात जुना म्हणजे पुरा. ओके, सगळ्यात जुना पुरा, हिंदीमध्ये पुराना हा शब्द आहे ना, त्याच्यापासून पुरा. ओके, सगळ्यात जुनं अश्मयुग किंवा सगळ्यात जुनं पाषाण युग म्हणून पुरा पाषाण युग. आलं लक्षात. ओके, इकडे आपण इंग्रजी नावं लिहूयात सगळी. आलं लक्षात. ओके, पॅलिओलिथिक पिरियड. छानपैकी रिलॅक्स बसा आणि लक्ष देऊन बघा. दिस इज पॅलिओलिथिक पिरियड. आलं लक्षात. ओके, येस. त्याच्यानंतर त्याच्या वरचा जो पिरियड आहे हा मधला 2 सेकंद सोडा, सगळ्यात वरचा म्हणजे हे जे बॉर्डर आहे त्या बॉर्डरचा अश्मयुगातला सगळ्यात लेटेस्ट वाला निओलिथिक पिरियड. निओ म्हणजे नवीन, निओलिथिक. आणि या दोघांच्या मधला जो आहे तो मधला म्हणून मेसोलिथिक पिरियड. पॅलिओलिथिक, त्याच्यानंतर काय, पॅलिओलिथिकच्या नंतर ओके मेसोलिथिक, मेसोलिथिकच्या नंतर निओलिथिक. ओके, पण सर ड्युरेशन वाईज जर वर्गीकरण करायचं झालं तर आता बघा माझ्याकडे स्क्रीनकडे बघा पोरो हो. आलं लक्षात. ओके, ड्युरेशन वाईज जर वर्गीकरण करायचं झालं तर रियालिटी अशी आहे की हा जो हिस्टॉरिक पिरियड आहे हा इतका छोटा आहे, इतका छोटा आहे की लिटरली बघा एवढूसाच खड्डा आहे त्याच्यासाठी. उरलेलं सगळं अश्मयुग आहे. बरं, त्या अश्मयुगामधला सुद्धा निओलिथिक पिरियड जो आहे हा सुद्धा एकदम छोटा आहे, फार मोठा नाहीये. किंवा मेसोलिथिक पिरियड जो आहे हा सुद्धा एकदम छोटा आहे. आलं लक्षात. ओके, हे बघा हा निओलिथिक पिरियड. ओके, येस, हा मेसोलिथिक पिरियड. आणि हे एवढं प्रचंड मोठं, काही लाख वर्षांचं, काही लाख 30 लाख वर्षांचं. ऍक्च्युली जगाच्या इतिहासात म्हणायचं तर 30 लाख, भारताच्या इतिहासात म्हणायचं तर मिनिमम 12 लाख वर्षाचं तर आहेच आहे. एवढं जुनं. त्याच्यात मेसोलिथिक म्हणलं तर फक्त 4000 वर्षाचं आहे, निओलिथिक म्हणलं तर फक्त 2000 वर्षाचं आहे, आणि त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो फक्त एक 5000 वर्षाचा आहे, संपला. म्हणजे ड्युरेशन वाईज सगळ्यात मोठा पिरियड कोणता आहे, पॅलिओलिथिक. हे तिन्ही पण मिळून अश्मयुगच तयार होतात बरं का. हे तिन्ही पण मिळून काय तयार होतात, अश्मयुग. सर यांचे मराठी नावं सांगता का तुम्ही, सांगतो ना. आलं, पॅलिओलिथिक जो आहे ह्याला मराठीमध्ये म्हणतात पुरा पाषाण. ओके, पुरा पाषाण. मेसोलिथिक जे आहे त्याला म्हणतात मध्य पाषाण. ओके, आणि निओलिथिक जो आहे त्याला म्हणतात नवीन, लेटेस्ट, नवपाषाण. सुमित म्हणतोय सर मी किती वेळ इथं उभं राहणार, सगळ्यांना समजेपर्यंत सुमितला थांबावं लागेल. आर्किओलॉजिस्ट झाला ना तू. आलं लक्षात. ओके, येस. मला एक गोष्ट सांगा, सुमित जेव्हा खड्डा खणत गेला तर त्याला सगळ्यात पहिले कुठले पुरावे सापडले, नवपाषाण, कारण ते वरती होते. मग अजून आतमध्ये गेला मग कुठले सापडले, मध्यपाषाण. मग अजून आतमध्ये गेला मग कुठले सापडले, पुरापाषाण. पण आता गंमत अशी आहे की जेव्हा सुमितनी, अजून एक नाव पाहिजे मला, ओके येस, विधान म्हणून अजून एक विद्यार्थी आपले नवीन विद्यार्थी. ओके, विधान जो आहे त्या विधानला सांगितलं की बघ मला पुरापाषाणच्या लेअर मध्ये हे अवशेष सापडले. विधान बिचारा कन्फ्यूज
की पुरापाषाणच्या लेअर मध्ये कुठे सापडले, इथे सापडले, इथे सापडले, इथे सापडले का इथे सापडले, एवढी मोठी लेअर आहे ना, आलं लक्षात घे, कुठे सापडले. आणि म्हणून मग सुमित म्हणाला की यार पुरापाषाणचं वर्गीकरण करणं आवश्यक आहे, आलं लक्षात ओके. आणि म्हणून मग पुरापाषाण जे आहे ह्याला फर्दर क्लासिफाय करण्यात आलेलं आहे 3 ग्रुपमध्ये, आलं लक्षात. खोदता खोदता सगळ्यात वरती सापडलं म्हणून अप्पर पॅलिओलिथिक, त्याला उच्च पुरापाषाण म्हणतात, सगळ्यात वरती सापडलं. सगळ्यात खाली जे सापडलं दॅट इज कॉल्ड एज लोअर पॅलिओलिथिक, आलं लक्षात, लोअर पॅलिओलिथिक किंवा निम्न पुरापाषाण, सगळ्यात खालचं पुरापाषाण, आलं लक्षात. आणि अप्पर आणि लोअरच्या मध्ये काय असतं, मिडल पॅलिओलिथिक, आलं लक्षात, किंवा मध्य पुरापाषाण. आता बघा, आता आपल्या सुमितला छानपैकी सांगता येते की सर खड्डा खणता खणता गेलो, निओलिथिक लागलं, अजून खोदलो मेसोलिथिक लागलं, अजून खोदलो अप्पर पॅलिओलिथिक लागलं, अजून खोदलो मिडल पॅलिओलिथिक लागलं, अजून खोदलो लोअर पॅलिओलिथिक लागलं. हा इमॅजिनरी खड्डा आहे हे तुम्हाला कळत असेल. असा एकाच ठिकाणी सगळं सापडलंय असा खड्डा जो आहे हा खड्डा सापडत नसतो डायरेक्टली. बरोबर आहे, येस सर. हे सगळेच्या सगळे जे आहेत हे, पण ह्याच्यामध्ये हडप्पा बिडप्पा कुठे आलंच नाही, ते सगळे या निओलिथिकच्या वरती आहे. हडप्पा संस्कृती, मग हडप्पाच्या नंतर वेदिक संस्कृती, वेदिक संस्कृतीच्या नंतर त्याच्यानंतरचं, म्हणजे तुम्ही बघा माणसाचा मेजर इतिहास तर अश्मयुगाचा आहे की नाही. दगड वापरण्याचा आपला मेजर इतिहास आहे लाखो वर्षांचा. काही हजार वर्ष झाले आपल्याला हे शेती बिती वगैरे सगळं जमायला लागलेलं आहे, आलं लक्षात. लाखो वर्षाचा इतिहास तर आपला दगडांचा आणि बिंग माकड असण्याचाच इतिहास आहे, मेजर इतिहास. अँथ्रोपोलॉजिस्ट या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे हा करत असतात, हे लक्षात घ्या, आलं लक्षात ओके. एकदा जर का तुम्हाला हा सगळा क्रम कळाला की काय आहे, मग मी कुठल्या पण क्रमाने तुम्हाला माहिती देऊ दे, मी लोअर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक, अप्पर पॅलिओलिथिकची माहिती दिली, मग मेसोलिथिकची, निओलिथिकची दिली, क्रमाने माहिती दिल्यासारखं होईल ओके. कधी वरती खाली पण होऊ शकतं, मी लोअर पॅलिओलिथिकची देऊन टाकली, मग अप्पर पॅलिओलिथिकची दिली, मग मिडल पॅलिओलिथिकची दिली, असं होऊ शकतं. पण तुम्हाला जर क्रम लक्षात राहिला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होतो, त्याचा फायदा होतो, लक्षात राहतं सगळं. ठीक आहे, येस, एव्हरीबडी इज विथ मी हिअर ओके. सर अख्ख्या जगभरामध्ये हे लागू पडतं, येस जगभरामध्ये हे लागू पडतं, पण जगभरात जरी लागत असलं तरी आपला फोकस फक्त पेपर 2 साठी कुठे आहे, भारत वरती, इंडियन अँथ्रोपॉलॉजी वरती, पेपर 2 साठी फक्त, बरं का, आलं लक्षात. नाही तर तुम्ही म्हणाल सर पेपर 1 मध्ये पण फक्त भारतावरती फोकस आहे का, तर नाही, पेपर 2 मध्ये फक्त भारतावरती फोकस आहे. ठीक आहे, येस, आलं लक्षामध्ये. सर हा सगळा भाग जो आहे हा भाग आम्हाला काय आहे समजला, पण आता आम्हाला प्रश्न हा पडलेला आहे की ह्या सगळ्या टॉपिक वरती परीक्षेमध्ये काय प्रश्न पडणार. आधी मला शिकवू द्या ते सगळे टॉपिक. या प्रत्येक टॉपिकच्या वरती, प्रत्येक लेअरच्या वरती तुम्हाला 10-15 मार्काचे प्रश्न पडतात. त्याच्यामध्ये खूप सिंपल स्ट्रक्चर आपण ठेवलं की लोअर पॅलिओलिथिक, भारतामध्ये लोअर पॅलिओलिथिकचे साईट म्हणतात. साईट म्हणजे सुमितने जिथं खड्डा खणला त्या जागेला साईट म्हणतात. लेट्स से पुण्यामध्ये त्यांनी खड्डा खणला, तर असं नसतं का प्रत्येकच लेअर मध्ये एवढं सगळं सापडतं. खड्डा खणता खणता हे वरचं काहीच सापडलं नाही, डायरेक्ट लोअर पॅलिओलिथिक सापडलं, असं होऊ शकतं, आलं लक्षात घे. सो खड्डा खणला पुण्यामधल्या अमुक एखाद्या ठिकाणी, लेट्स से नेवासा नावाचं ठिकाण, नेवासा नावाच्या ठिकाणी त्यांनी खड्डा खणला आणि तिथं त्याला काही अवशेष सापडले ओके. बिंग आर्किओलॉजिस्ट त्यांना माहिती असतं ह्याचं डेटिंग कसं करायचं, ह्याचं कालमापन कसं करायचं, हे सगळं कळत असतं, आलं लक्षात घे. ते कालमापन करून लगेच ठरवतात की हे रफली या पिरियडचं आहे, हे सगळं सामान, ह्या विटा बिटा जे काही सापडलेलं आहे, खापराचे तुकडे सापडलेत किंवा हे काहीच सापडलेलं नसतं, डायरेक्ट हाडांचे अवशेष सापडलेले असतात. हे सगळं जे काही सापडलेलं आहे हे काय आहे, असं या कालावधीतलं आहे, असं त्यांचं ते डिडक्शन करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्या पद्धतीने ते डिड्यूस पण करतात, शोधून काढतात. जिथं जिथं लोअर पॅलिओलिथिकची ठिकाणं सापडली त्याला म्हणतात भारतामधले लोअर पॅलिओलिथिक साइट्स.
जिथं जिथं मिडल पॅलिओलिथिकची ठिकाणं सापडली त्याला म्हणतात भारतामधले मिडल पॅलिओलिथिकची साइट्स. असं अप्पर पॅलिओलिथिकची साइट्स, मेसोलिथिकच्या साइट्स, निओलिथिकच्या साइट्स. निओलिथिकच्या वरती पण असतं बरं का, असतो का सर? जरा दाखवा बरं आम्हाला. ओके, आधी तुमच्या ह्या माईकचा पिळा काढा. बरं, एक सेकंद थांबा, पिळा काढा. हॅलो, हा चला सर, काय काय सांगा बरं आम्हाला, जरा क्रमाने सांगा बरं. सगळ्यात पहिल्यांदा लोअर पॅलिओलिथिक आहे, मग मिडल पॅलिओलिथिक आहे, मग अप्पर पॅलिओलिथिक आहे. खरं बघायला गेलं तर हाच मेजर पिरियड आहे. मग येतं मेसोलिथिक पिरियड. मेसोलिथिक पिरियडच्या नंतर काय येतं? मेसोलिथिक पिरियडच्या नंतर येतो निओलिथिक पिरियड. निओलिथिक पिरियडच्या नंतर येतं, खरं तर निओलिथिक पिरियडच्या नंतर येतं चाल्कोलिथिक. चाल्कोलिथिक पिरियड जास्त प्रदीर्घ आहे, दीर्घकाळ चालणारा पिरियड आहे. आलं लक्षात? ओके, येस. ह्या चाल्कोलिथिक पिरियडच्या मध्येच आपल्या भारतामध्ये अजून एक गोष्ट घडून गेली, ती म्हणजे ब्रॉन्झ एज. ब्रॉन्झ एज म्हणजेच हडप्पा. अख्ख्या भारतामध्ये चाल्कोलिथिक म्हणजे ताम्रपाषाण युग होतं, पण तेवढा सिंधू नदीचा जो पट्टा आहे, जो सध्या एका तात्पुरत्या दुसऱ्याच देशाच्या ताब्यामध्ये आहे, त्या पट्ट्यामध्ये तुम्हाला ब्रॉन्झ एज म्हणजे कांस्य युग जे आहे ते येऊन गेलेलं दिसतं. ते संपलं, त्याच्यानंतर परत उरलेल्या भारतामध्ये तर चाल्कोलिथिक पिरियडच होता. चाल्कोलिथिक पिरियड वगैरे संपतो तेव्हा मग सुरू झाला तो म्हणजे 2 वेदिक पिरियड आहेत, अर्ली आणि लेटर. आलं लक्षात? ओके, सो अर्ली वेदिक पिरियड, मग लेटर वेदिक पिरियड. अर्ली वेदिक पिरियड म्हणजे जेव्हा ऋग्वेद तयार झाले, लेटर वेदिक पिरियड म्हणजे उरलेले 3 वेद तयार झाले. आलं लक्षात? यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद वगैरे. लेटर वेदिक पिरियडच्या नंतर जो पिरियड येतो त्या पिरियडला आपण पिरियड ऑफ महाजनपद वगैरे, हे ऍक्च्युली या वेदिक पिरियड मध्येच आहेत सगळे महाजनपद वगैरे, पण त्याच्यानंतर मात्र चालू होतो तो म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा काळ, भगवान महावीरांचा काळ, मौर्य साम्राज्याचा काळ. ओके, मौर्य साम्राज्याच्या काळाच्या नंतर मग मध्ये दुसरे कुशाण वगैरे सगळे आलेले आहेत. मग येतो गुप्त काळ, आणि गुप्त काळाच्या नंतर सुद्धा मध्ये काही दुसरे काळ गेलेले आहेत, आणि मग मध्ययुगीन काळ जो आहे ज्याला आपण मुघलांचा काळ वगैरे असं म्हणतो. सो दिस इज हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आपल्याला अँथ्रोपॉलॉजीमध्ये कुठेपर्यंत बघायचं आहे? आपल्याला अँथ्रोपॉलॉजीमध्ये लोअर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक, अप्पर पॅलिओलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक, चाल्कोलिथिक, हडप्पा इथपर्यंतचा भाग जो आहे तो बघायचा आहे. आलं लक्षात? ओके, अँथ्रोपॉलॉजीमध्ये आर्किओलॉजीचा भाग. सर ह्याच्या वरचं बघायचं नाही का? बघायचंय, पण तिथे सोशिओ कल्चरल अँथ्रोपॉलॉजी येतं. मग वर्ण व्यवस्था काय होती, आश्रम व्यवस्था काय होती, जाती व्यवस्था काय आहे. आपल्याला असं वाटतं की 4च वर्ण होते, पण तसं नाहीये. आलं लक्षात? अँथ्रोपॉलॉजीच्या मध्ये सगळे जे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की भारतीय समाज जो आहे हा 6 भागांमध्ये विभागलेला होता. हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षूद्र हे जे आहेत, आलं लक्षात की ही रचना तर जशाच तशी ते मान्य करतात की हे होतं, पण ते म्हणतात क्षूद्र आणि अस्पृश्य हे वेगवेगळे होते, आणि त्यांच्यापेक्षा सुद्धा खाली, अस्पृश्यांच्या पेक्षा सुद्धा खाली होते ते म्हणजे जमाती, ज्यांना आपण म्हणतो. हायरार्की जर झाली, सोशल हायरार्की, तर पण आपण काही म्हणजे बघा, इतिहासाच्या मध्ये अभ्यास करताना आपण म्हणू शकतो की चांगली प्रथा होती, वाईट प्रथा होती. अँथ्रोपॉलॉजी नेव्हर एव्हर डिस्कसेस दॅट इट इज अ गुड ऑर बॅड. ओके, ते फक्त मुंग्यांचं डिस्कशन करताना, मुंग्यांचं ऑब्झर्वेशन करताना तुम्ही करता का, असं म्हणता का की ह्या मुंग्यांच्या मध्ये अशी जी समाज रचना आहे, एकच राहणी मुंगी आहे, उरलेले सगळे तिची प्रजा आहेत. आलं लक्षात? ओके, असं काही ही समाज रचना आहे, ही समाज रचना पटत नाही गड्या आपल्याला, असं म्हणतो का? तर मुंग्यांचा अभ्यासक नाही, अँथ्रोपॉलॉजिस्ट पण म्हणत नाही. अँथ्रोपॉलॉजिस्ट जगातल्या सर्व वेगवेगळ्या समाजांचा अभ्यास करतात आणि फक्त कन्क्लुजन काढतात की हे लोक असं राहतात, हे लोक असं राहतात, संपला विषय. अलग. तसं भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा अशी रचना होती हे त्यांनी शोधून काढलं. फक्त भारतातच आहे का नाही, जगभरामध्ये हायरार्की, पण आपण इंडियन अँथ्रोपॉलॉजी शिकतो म्हणून भारतातले. पण अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांनी हे पण शोधून काढलेलं आहे की असं काही नाही की हे फिक्स आहे. आज सुद्धा हे फिक्स नाहीये. त्यांनी ट्राईब, कास्ट, कंट्री, वरचे जे 4 आहेत त्यांना कास्ट म्हणतात, खालचे जे 2 आहेत ह्या 2 पैकी हा जो सगळ्यात खालचा आहे ह्यांना ट्राईब्स म्हणतात. ह्यांना काहीच स्थान नाही असं वेगळं.
आलं लक्षात. ओके, पण ट्राईब कास्ट कंटिन्युअम नावाचं एक कंटिन्युअम तुमच्या सिलेबसला आहे, मी शिकवणार आहे ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी मध्ये. आलं लक्षात. त्याच्यामध्ये हे शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे की जमाती जे आहेत ह्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये बदल होतात, ह्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये बदल होतात आणि यांचं समाजातलं स्थान जे आहे ते ऑटोमॅटिकली वरती होत जातं. अनेक जमातींची उदाहरणं आहेत जी कालांतराने, सुरुवातीला होते जमाती म्हणजे हायरार्कीमध्ये सगळ्यात खाली, आणि हळूहळू प्रगती करत करत ते क्षत्रिय स्तरापर्यंत पोहोचले. जमाती असले तरी क्षत्रिय स्तरापर्यंत पोहोचले. अनेक अशी उदाहरणं आहेत की जे जातींच्या हायरार्कीमध्ये खाली होते पण तरी त्यांच्यामध्ये हळूहळू प्रगती होत ते वरच्या स्तरावरती पोहोचले. आलं लक्षात. ह्याला ट्राईब कास्ट कंटिन्युअम म्हणतात. तुमच्या सिलेबसला आहे, सेपरेट एक लेक्चर आहे अख्खं त्याच्यावरती, पेपर 2 चाच पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी चालू होईल ना तेव्हा आपण ते समजून घेणार. पण असं समजायचं नाही की बाबा इतिहासामधला हा कंपोनंट शिकला आणि हा कंपोनंट शिकलाच नाही. ह्याच्यामधली वर्ण व्यवस्था, ह्याच्यामधली आश्रम व्यवस्था सगळं आपण शिकणार आहोत. ठीक आहे, आलं लक्षात. ओव्हरऑल इतिहासासारखा सिलेबस वाटतोय. परत एकदा सांगतो, फक्त इतिहास नाहीये. आलं लक्षात. ओके, इतिहासासारख्या बायोलॉजीच्या सारख्या दुसऱ्या गोष्टी पण आहे. दातांचा अभ्यास, हाडांचा अभ्यास, हे ताट थांबत होतं आणि हे थांबत नव्हतं आणि हे वाकडं होतं वगैरे वगैरे, ह्याचा जबडा मोठा होता आणि ह्याचं कपाळ मोठं होतं, असल्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. आलं लक्षात. ओके, ह्याच्यामध्ये मग ते सगळी वर्ण व्यवस्था वगैरे सगळं सगळं, आणि ह्याच्यामध्ये ते ट्राईब कास्ट कंटिन्युअम वगैरे सगळं, असा सगळा कंपोनंट आपण बघणार आहोत. आलं. एकदा का ही लेअर जर तुम्हाला कळाली असेल तर मग तुम्हाला लक्षात येईल की हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये आपण आहोत सध्या. या बॉक्स मधल्या सगळ्यात पहिला पिरियड जो आहे तो आहे लोअर पॅलिओलिथिक पिरियड. त्या पिरियडचा अभ्यास आता आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. अभ्यास जर तुमच्याकडे काही असेल मटेरियल तर वाचून या, नसेल मटेरियल तर ताण घ्यायचं नाही, तरी पण येऊन रिलॅक्सच बसायचे. आलं लक्षात. उद्या जेव्हा तुम्ही याल तेव्हा मी तुम्हाला खूप साऱ्या अशा पॅलिओलिथिक पिरियडशी संबंधित मुद्दे सांगेन, लिहून दिलेले असतील. आता लेक्चरचा सगळ्यात जास्त वापर कसा करून घ्यायचा, फायदा कसा करून घ्यायचा. आलं लक्षात. लेक्चरचा सगळ्यात जास्त फायदा तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही ह्या 3 गोष्टी कराल. नंबर 1, लेक्चर बघणे. शक्यतो लाईव्ह बघा. ओके, शंका हव्या असतील तर विचारून घ्या. लाईव्ह बघण्याचा फायदा आहे की तुम्ही पळवत नाही, स्पीड वाढवत नाहीत. लाईव्ह बघायचं जास्तीत जास्त फायदा आहे. कंपल्शन नाहीये, तुम्हाला रेकॉर्डेड बघायचं रेकॉर्डेड पण बघा, तुमची चॉईस. रोजच्या रोज बघा, एकाच दिवशी खूप सारे लेक्चर बघू नका. लेक्चर बघितल्याच्या नंतर मी जी पीडीएफ दिलेली आहे ह्या पीडीएफ मध्ये, आत्ताच्या पीडीएफ मध्ये नाही, उद्याच्या पासूनच्या पीडीएफ मध्ये बोर्डचे 2 पार्ट्स असतात. इकडे इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं, इकडे मराठीत लिहिलेलं असतं. आलं लक्षात. ओके, तुम्ही ज्या कुठल्या भाषेत प्रिपेअर करतात तो कंटेंट पीडीएफ मध्ये बघून ऍज इट इज वहीमध्ये लिहून काढायचं. काही वेगळं करायचं नाही, ऍज इट इज वहीमध्ये लिहून काढायचं. दॅट्स इट. आलं लक्षात. ओके, सो दुसरा जो आहे ते म्हणजे त्याला आपण म्हणूया पीडीएफ टू नोट्स कन्वर्ट करायचं. सर मी प्रिंट आउट काढतो, नाही, प्रिंट आउट नहीं चलेगा. ओके, लिखना पडेगा. जर तुम्हाला अँथ्रो मध्ये हायएस्ट मार्क पाहिजे, बिलीव्ह मी तुमचा शिक्षक आहे. आलं लक्षात. मी सांगतो तेवढंच करा, फार काही मेहनत नाही. बाकीच्या ऑप्शनलच्या मुलांसारखं नाहीये की तुम्हाला प्रश्न पडला की मी काय करू आता, कसं करू बाबा, काही करायची गरज नाही. तुम्ही फक्त मी सांगतो तेवढं करा. आलं लक्षात. लेक्चर बघायचं, लेक्चर बघितल्याच्या नंतर नोट्स ज्या आहेत ह्या नोट्स लिहून काढायच्या. जर तुम्ही इंग्लिशवाले असाल तर इंग्लिश साईडचं सगळं लिहून काढायचं, मराठीवाले असाल तर मराठी साईडचं सगळं लिहून काढायचं. ठीक आहे, जशाच तसं. जर मी चित्र काढले असतील काही ठराविक तर ते चित्र पण काढायचे वहीमध्ये. आलं लक्षात. शिस्तीत वही बनवायची, टाइमपास करायचं नाही. आणि शेवटचा टप्पा, हे जे लेक्चर बघितलं त्यालाच 2x स्पीडनी परत बघायचं. ठीक आहे, जे लेक्चर बघितलं त्यालाच काय करायचं, 2x स्पीडनी परत बघायचं. ओके, येस सर, हरकत नाही. सो हा सगळा भाग जो आहे आम्ही केला तर आम्हाला अँथ्रोचे सगळे मार्क मिळतील. येस, सगळे मिळतील. नुसतं मार्कच मिळतील असं नाही, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. तुम्हाला असं पण वाटणार नाही की यार अँथ्रोचं सगळं होतंय पण आपल्याला कॉन्फिडन्स नाही येते. बघा, ज्या लोकांनी हे केलं त्यांना पेपर 1 मध्ये पण तेवढाच कॉन्फिडन्स आहे. आलं, ज्या लोकांनी नाही केलं ते अजून पण अरे अख्खा पेपर संपत आला, काय सगळं समजलंय, पण जेव्हा जेव्हा लेक्चर चालू होतं तेव्हा सगळं समजत पण होतं, पण आता परीक्षेत आल्यानंतर लिहायचं काय. कारण त्या लोकांनी काय केलं, पीडीएफच्या प्रिंटआउट काढल्या. प्रिंटआउट नाही काढायचं, लिहायचं, हाताने लिहायचं आणि हे 3ही गोष्टी करायच्या. आलं लक्षात. ओके, येस. कीवर्ड कसे फाइंड करायचे, काही फाइंड करायची गरज नाही, मी नोट्स मध्ये देणार आहे डायरेक्टली. कीवर्ड्सला खुणा करून देतो तुला. ठीक आहे बेटा हर्षा. ओके, कीवर्ड्सला तुम्हाला खुणा करून देतो. शक्यतो जे टायटल्स असतात हे टायटल्स सगळे माझे कीवर्ड्स असतात. आलं.
टायटल सबटायटल असे जे तुम्हाला दिसतील ते सगळे कीवर्ड्स असतील. ठीक आहे, पण तरी तुम्ही मला जर विचारलं तर मी तुम्हाला सगळ्या खुणा करून देईन त्याच्यात. ठीक आहे, नोट्समध्ये एवढंच करा, नथिंग एल्स यू आर सपोज टू डू. आलं लक्षात? ओके, दॅट्स इट, दॅट्स इट. समजलं? येस. ओके, हा भाग फक्त असा बघायचा आहे. चालेल, चलो या इथे थांबूया. नुसतं थांबायचं नाही, ह्याच्यामध्ये अजून एक भाग तुम्हाला थोडासा सांगतो की अँथ्रोपॉलॉजी हा जो विषय आहे, या विषयामध्ये हायेस्ट मार्क मिळू शकतात, पण ते मिळण्यासाठी तुम्हाला हा सगळा कंपोनंट जो आहे तो करावा लागतो. आलं लक्षात? सगळ्यात हायेस्ट मार्क मिळू शकतात, पण हे सगळं करावं लागतं. ठीक आहे, ओके, चलो उद्या भेटूया. आधीच हिंट देऊन ठेवतोय, उद्याचं लेक्चर मोठं आहे. आलं लक्षात? ओके, येस, त्या लेक्चरच्या मध्ये भरपूर कंटेंट, सगळाच कंटेंट आपण हा बघणार. आलं लक्षात? इतना पूरा देख लेंगे, हे 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 अप टू हडप्पा. आलं लक्षात? ओके, 2-2.5 तास चालेल ते लेक्चर. सो त्या हिशोबाने तुम्ही या. सर चालू लेक्चर मध्येच मी लिहायला सुरू करतो बाबा, वेळ वाचतं नाही. बोला वैसा करने का, लेक्चर देखने का, फिर पीडीएफ आएंगे, पीडीएफ को देख के नोट्स लिखने का, आणि पीडीएफ गेल्यानंतर मगच त्याच्यानंतर तुम्ही लेक्चर 2x स्पीडने बघायचं. पूर्ण लिहून दिलं, जाऊ दे ना सर माझं लिहायला खूपच वेळ लागतोय, मी ते 1x स्पीडने बघतो आणि परत 2x स्पीडने बघून घेतो. नाही, 1x स्पीडने बघा, नोट्स लिहा, 2x स्पीडने बघा, संपला विषय. एंथ्रो के लिए और कुछ नाही करणे काय, कुठलंच मटेरियल बघायची गरज नाही, काहीच नाही. म्हणजे असं नाहीये की सर मग मी घेऊच नको का, काही घ्यायचं असेल तर आवर्जून घ्या, मी काही नाही म्हणत नाही, पण एवढं केल्यानंतर तुम्हाला अन्य काही करायचं गरज नाही. सर आहे आहे आहे, मला पिंग करा, काय कुठल्या तरी काही विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत. ओके, मी त्या विद्यार्थ्यांना सांगतो तुम्हाला ऍड करायला. रोज याच टाइमला लेक्चर असेल का? हो, रोज 11:30 ते 1:30 याच वेळेला लेक्चर असणार आहेत, सोमवार ते शनिवार. मला माहिती आहे ऍडमिशन घेताना तुम्हाला सोमवार ते शुक्रवार सांगितलं होतं, पण 1-2 आठवडे शनिवार पण घ्यावं लागतं तुम्हाला किक स्टार्ट करण्यासाठी. आलं लक्षात? कारण अजून तुमच्याकडे एवढं मटेरियल नाहीच आहे ना रिव्हिजन करण्यासाठी. शनिवार आपण रिव्हिजनसाठी सोडतो. आलं लक्षात? की एवढं मटेरियलच नाही तुमच्याकडे की अख्खा दिवस तुम्हाला रिव्हिजनसाठी सोडावा. ठीक आहे, सो 2 शनिवार घेऊया आपण, त्याच्यानंतर मग परत तुम्हाला सोमवार ते शुक्रवार चालू होईल लेक्चर्स. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस, चालेल. ओके, चलो इथे थांबतो बेटा. काही शंका, काही क्वेश्चन्स, काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारा. ओके, येस, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सगळा पॅलिओलिथिक ते हडप्पा हा सगळा कंपोनंट जो आहे तो बघणार आहोत. अगदी महाजन पद वगैरे पण बघून घेऊया. जेवढं बघता येईल तेवढं सगळं बघून घेऊया. वन्स अगेन सांगतो, इट्स नॉट हिस्ट्री, इट इज अँथ्रोपॉलॉजी. थोडासा अँगल वेगळा असतो. हिस्ट्रीमध्ये काय घडलं होतं, ओके, हे बघायचं असतं. अँथ्रोपॉलॉजीमध्ये जे काही घडलं होतं त्याचा माणसावरती काय परिणाम झाला हे बघायचं असतं. ठीक आहे, वन्स अगेन, हिस्ट्रीमध्ये काय घडलं होतं हे बघायचं असतं. अँथ्रोपॉलॉजीमध्ये जे काही घडलं होतं त्याचा माणसावर काय परिणाम झाला. उदाहरणार्थ, माणूस असा वाकडा होता, तो सरळ झाला, त्याचा काय परिणाम झाला. छोटा बेबी, पोटातला बेबी जो आहे, ह्या बेबीला 9 मंथचं जेस्टेशन राहिलं. ठीक आहे, असे दातांचे पण, मणक्याचे पण, आलं लक्षात, असे अनेक परिणाम होतील. आलं लक्षात? सगळे आपण समजून घेऊया. ठीक आहे, चालेल, चलो इथे थांबूया. कुछ शंका, कुछ क्वेश्चन काही असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, जय हिंद, जय भारत.